वी अर्थ म्हणजे वर्षिप वी अर्थ फाउंडेशन, एच.व्ही. देसाई महाविद्यालय आणि महाराष्ट्र टाइम्स क्लब हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हेरिटेज वॉकची सुरुवात ही मोहन शेट्टींच्या पहिल्या व्याख्यानाने झालेली होती. आता या उपक्रमाला 4 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हळूहळू जसं जसं हा उपक्रम वाढत चाललेला आहे तसं त्या सगळ्याला परत एकदा शेट्टी सर जबाबदार आहेत. हे पुन्हा पुन्हा मी का सांगतोय, कारण मौखिक इतिहास खूप महत्वाचा असतो. लोक काय सांगतात, कारण काही वर्षांनी नोंद व्हायची नंतर की हेरिटेज वॉक त्यांनी सुरू केलं, त्याचा रेकॉर्ड असा म्हणून मी सांगतो की शेट्टी सरांनी हेरिटेज वॉक सुरू केलेला आहे. देसाई महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य गुरव सर, खऱ्या अर्थाने इतिहास प्रेमी असणारे आमचे गणेश राऊत सर आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींनो, आज या हेरिटेज वॉकच्या या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक दुःखद घटनेचं स्मरण करावं असं वाटतं. आज 22 जून 6 दिवसापूर्वी म्हणजे 16 जूनला क्रांतिकारकांचं जीवन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अथक करणारे ज्येष्ठ लेखक संशोधक कृपम देशपांडे यांचं दुःखद निधन झालं. त्यांनी वासुदेववंत चरित्र लिहिलं, त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यावरती कादंबरी लिहिली, त्यांनी अग्नी कंकण ही राजगुरूंवर कादंबरी लिहिली, कथा क्रांतिकारकांच्या 20 ची मालिका लहान विद्यार्थ्यांसाठी लिहिली. एकूण 130 पुस्तकं एवढा प्रचंड त्यांनी डोंगर तयार केला. असे आमच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करणारे कृपा देशपांडे यांचं नुकतंच निधन. की शिवजयंती पण काही जण करतात, शिवपुण्यतिथी करतात, केली पाहिजे, त्यात काही चूक नाहीये. पण माणसाचा जन्म झाला यात काय त्याचा पराक्रम आहे, माणसाचा मृत्यू झाला यात काय त्याचा पराक्रम झाला, प्रत्येकाचं होत असतं. मग शिवाजी महाराजांचं वेगळेपण काय, तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आपण साजरा करतो हे वेगळं आहे. तसंच राज्याभिषेक हा जर का शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा दिवस असेल तर 22 जून 1897 हा चापेकर बंधूंच्या पराक्रमाचा दिवस आहे. आणि आपल्या सर्व पुणेकरांना अत्यंत अभिमान वाटला पाहिजे. खरं तर या ठिकाणी बसलेले सगळे ज्येष्ठ आहेत, जाणते, चापेकरांचे चरित्र वाचलं असेल, चित्रपट बघितला असेल, प्रत्यक्ष त्या जागेवरती गेले असतील, तर इथं असं कोणी नवखं नाही. पण चापेकरांचं वर्णन जर का काही शब्दांमध्ये करायचं तर कसं करता येईल. चापेकरांच्या आधी अशा प्रकारे हातामध्ये पिस्तूल घेऊन एखाद्या ज्येष्ठ इंग्रज अधिकाऱ्याला मारणं, त्याचा वध करणं हे फारसं घडलेलं नव्हतं. 1857 स्वातंत्र्य समर झालं, त्याच्यामध्ये बरेच इंग्रज मारले गेले, पण असा अधिकारी पिस्तूल घालून मारायचा नंतर निर्माण झाले. नंतर मदनलाल धिंगरा निर्माण झाले, अनंत कांदेरे निर्माण झाले, खुदिराम बोस निर्माण झाले, अनेक. आणि म्हणून दामोदर हरी चापेकरांचं वर्णन एका वाक्यात करायचं तर भारतातल्या पिस्तूल संप्रदायाचे जनक असल्याला म्हणले गेलेले आहे. याने हातामध्ये शस्त्र घेऊन इंग्रजांचा वध केला पाहिजे असं निर्माण. दुसरं, एकाच घरातले 3 भाऊ फासावर गेलेले आहेत. जगाच्या इतिहासात क्रांतिकारक अनेक झाले, लाखो झाले, पण एकाच घरातील 3 सख्खे भाऊ हातात हात घालून फासावर जात आहेत असं उदाहरण जगात दुसरीकडे कुठे नाही. हे आमच्या पुण्यात घडलेलं आहे. हे केवढं मोठं वैशिष्ट्य. आणि तिसरी गोष्ट मला अजून त्याचं वाटतं सांगावं आवर्जून, चापेकर म्हणजे दामोदर हरी चापेकर फासावर जाताना हातामध्ये भगवद्गीता घेऊन गेलेला आहे. याचा अर्थ असा आहे, आणि आता जे दाखवून दिलं ते फार महत्वाचं आहे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून चापेकरांची जी मूळ वैशिष्ट्य आहेत ही खरं तर शेवटी सांगण्याच्या आधी मी सुरुवातीला सांगितली. या दृष्टीनं या महान व्यक्तिमत्वांकडे बघितलं पाहिजे. मित्रांनो, तुम्ही सगळे ज्येष्ठ जाणते आहात, गेल्या काही वर्षामध्ये ना इतिहासावरती विकृत विचारसरणीचे हल्ले सुरू झालेले आहेत. हे पूर्वीचे इंग्रज आणि मोगल परवडलेत, आमचीच माणसं इतके घाण करून ठेवत आहेत. 2 प्रकार सुरू झालेत. एक म्हणजे जे खलनायक आहेत त्यांचं उदात्तीकरण करायचं. औरंगजेब वाईट नव्हता, औरंगजेब क्रूर नव्हता, 50 वर्ष राज्य केले त्यांनी, असं म्हणून त्याच्या कबरीवरती फुलं चढवत आहेत आमचीच माणसं. आणि दुसऱ्या बाजूला जे खऱ्या अर्थाने आमचे हिरो आहेत, जे आमचे खऱ्या अर्थाने आदर्श आहेत, त्यांची निंदा आणि नालस्ती सुरू करणं. आणि त्याच्यामध्ये गेले काही वर्ष चापेकरांच्या बद्दल सुद्धा म्हणजे ते डोळ्यात पाणी येतं, रडायला येतं. अरे मूर्खा,
ज्यांनी सगळं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये जीवन समर्पित केलं, या देशाला एक प्रकारचा जहाल स्वातंत्र्याचा राष्ट्रवाद मिळवून दिला, त्यांचे पुतळे निर्माण करायचे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची सोडलं आणि त्यांच्यावरती तुम्ही चिखल उडवता. लाज वाटत नाही? पण अशा प्रकारची मूर्ख माणसं उभं राहून बोलतात, याचं कारण आम्ही ऐकून घेतो. नाही चालणार. आमच्या या देशभक्तांच्या बद्दल अशा प्रकारे निंदा नालस्ती केलेली नाही चालणार. आणि बरं पुरावे आहेत, म्हणजे असंही नाही की आपण उगाच भावनेच्या आधारे जाऊन उदात्तीकरण करतोय. आपण पुरावेने हे सगळं सिद्ध करू शकतो आणि मग तेही करण्याची पुढच्या काळामध्ये गरज आहे. आम्ही दुर्ग संवर्धन मोहीम कधी कधी करतो. मला असं वाटतं की हे चापेकर काय, टिळक काय, हे सुद्धा किल्ले आहेत, यांचं पण आता रक्षण करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी सुद्धा आपण आता कंबर कसून पुढे उभं राहिलं पाहिजे. या देशावरती इंग्रजांचं राज्य आलं. आपल्या पलीकडे शनिवारवाडा आहे. शनिवारवाड्यावरती इसवी सन 1818ला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय असणारा भगवा झेंडा खाली उतरला गेला आणि त्या ठिकाणी युनियन जॅक फडकायला लागला. भारतावरती आलेलं राज्य हे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. अनेकांनी उठाव केला. अवघ्या 10 वर्षामध्ये याच पुणे शहरामध्ये अभिमानाने सांगतो की उमाजी नाईक यांनी उठाव केला. ते पुरंदरच्या पायथ्याचे राहणारे होते. त्यांना याच मामलेदार कचेरीमध्ये फासावर दिल्यात आलं. त्यांचं अजूनही तिथे पिंपळाचा वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर काही काळ शांततेमध्ये गेला. 1857चं स्वातंत्र्य समर झालं. जरी ते उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी दक्षिण भारत काही शांत नव्हता. आणि लढणारे कोण होते? नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी आमचीच माणसं होती की. यांनी तो सगळा उठाव केला. यावर्षी नानासाहेब पेशवे यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. हे त्यांचं 200वी जयंतीचं वर्ष आहे, म्हणून मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पुणंसुद्धा शांत नव्हतं. आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये सखाराम तुळसाजी पानबंद नावाच्या माणसाला फाशी झाली 1857ला. पुण्यातही अनेक घटना घडल्या. पण 1857चं स्वातंत्र्य समर चिरडून टाकण्यामध्ये इंग्रजांना यश आलं आणि इंग्रजांच्या या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली आणि इंग्लंडच्या पार्लमेंटची सत्ता म्हणजे राणीची सत्ता आता भारतावरती सुरू झाली. हे जास्ती भयंकर होतं. एक वेळ ईस्ट इंडिया कंपनी थोडी ताकद कमी होती कारण ती एक कंपनी होती. आता प्रत्यक्ष इंग्लंड सरकारच आपल्या देशावरती आता राज्य करायला लागलेलं आहे, अशी अवस्था निर्माण झालेली. अजून एक सांगतो जाता आता, ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रमुखाच्या भाषणाचे काही वाक्य मिळाले आहेत. त्याचे भाषण केलं त्याचं वाक्य असं आहे, हा संपूर्ण हिंदुस्थान ख्रिश्चन करण्यासाठी परमेश्वरानं आपल्याला दिलेला आहे. म्हणजे भारतावरती झालेलं आक्रमण केवळ राजकीय नव्हतं, ते सांस्कृतिक होतं, ते धार्मिक होतं, हेही आपण समजून घेतलं पाहिजे. तो स्वतः सांगतोय, भाषणामध्ये सांगतोय, आम्हाला हा सगळा देश ख्रिश्चन करायचा आहे. काय आहे देशाची अवस्था? कोणतरी औरंगजेब येतो, मला हा सगळा देश मुस्लिम करायचा आहे. कोणतरी ईस्ट इंडिया कंपनी येते, मला हा सगळा देश ख्रिश्चन करायचा आहे. याचं कारण या देशातला हिंदू झोपलेला होता, हे आपण आपल्याकडचा दोष बघितला पाहिजे. आणि मग ती सत्ता सुरू झाली. मग पहिला उठाव जो झाला 1857 स्वातंत्र्य समरामध्ये अपयश आल्यानंतर ठिणगी पिटली, ती सुद्धा आमच्या पुणे शहरामध्ये. तेव्हा ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, ते मूळचे कोकणातले होते, शिरडोणचे होते, शिकण्याच्या निमित्ताने आले, नोकरीच्या निमित्ताने पुण्यामध्ये आले आणि नंतर त्यांनी प्रचंड उठाव केला. दुर्दैवाने त्यांना अटक झाली आणि इंग्रज म्हणले त्यांना इथं ठेवूच नका, त्यांचं नाव लोक विसरली पाहिजेत आणि म्हणून त्यांना एडनला पाठवलं. आणि एडनच्याच कारागृहामध्ये इसवी सन 1883मध्ये या महान देशभक्ताचा मृत्यू झाला. इंग्रजांना वाटलं बस आता काही कोणी कसं करणार नाही. मूर्ख होते इंग्रज. तिकडे वासुदेव बळवंत फडक्यांचा मृत्यू झाला आणि पुण्यामध्ये सदाशिव पेठेमध्ये नागनाथ पारावरती 3 छोटी मुलं बसली होती. ती 3 मुलं म्हणत होती, अरे वासुदेव बळवंत गेले म्हणून काय झालं, त्यांचं अपुरं काम आम्ही पूर्ण करू. दामोदर हरित चापेकर, बाळकृष्ण हरित चापेकर, वासुदेव हरित चापेकर असे ते 3 चापेकर बंधू. चापेकरांचं घराणं मूळचं वेळणेश्वरचं. तिथून ते नशीब काढण्यासाठी देशावर आले. चिंचवडला त्यांनी घर बांधलं. त्यांचे वडील हरिभाऊ चापेकर हे नामवंत कीर्तनकार होते. त्यांना महाराष्ट्रातून इतकंच नव्हे इंदोर, भोपाळ अशा लांब लांबच्या ठिकाणून बोलावणी यायची. आणि या निमित्तानं या चापेकर बंधूंचा हा भारत प्रवास झाला. म्हणजे प्रत्यक्ष ते शाळेमध्ये फार कमी काळ गेले. ते काही काळ नुमवीमध्ये होते, इंग्लिश स्कूलचे पण विद्यार्थी होते. कदाचित त्या पलीकडे जे नानावाडा आहे तिथे काही काळ ते शिकलेही असतील चापेकर. पण त्यांचं खरं शिक्षण झालं ते देश पर्यटनातून. आणि त्यांनी देश बघितला आणि इंग्रजांचे अत्याचार बघितले, इंग्रजांचं राज्य बघितलं. वडील कीर्तनकार होते आणि ही 3 मुलं
कुणी मृदुंग वाजवतंय, कुणी त्या ठिकाणी तुणतुणं वाजवतंय, कुणी अजून सार मंडळ नावाचं एक तालवाद्य असतं ती वाद्य वाजवतंय. अशा प्रकारची वाद्य वाजवायला ही तिन्ही मुलं त्यांच्या पाठीमागे उभं राहायची. स्वतः ते उत्तम नंतर दामोदर कीर्तन करायला लागले. दामोदर चापेकर उत्तम कवी होते. त्यांची अनेक कवनं आज सुद्धा उपलब्ध आहेत, प्रसिद्ध आहेत. उत्तम दर्जाचं काव्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. तेव्हा हे वडिलांच्या पाठीमागे कीर्तन करता करता तीही कला त्यांनी अवगत करून घेतली. पण या मुलांच्या मनात चिंतन चालू होतं. आपण काय करतोय? आपण रामाचं कीर्तन करतो, कृष्णाचं भजन म्हणतो, शिवाजीचे राजांचे पोवाडे म्हणतो. पण या देशावरती इंग्रजांच्या रूपानं हजारो कंस, हजारो रावण आणि हजारो अफजल खान थयथया नाचतायत. आपण काहीच करत नाही. हे चापेकरांचं वेगळेपण आहे. आमच्याकडे भगवद्गीतेची पारायणं करणारे अनेक जण असतात. अरे भगवद्गीता 100 वेळा वाचण्यापेक्षा हातामध्ये पिस्तूल घेऊन एखाद्या दुष्टाला मार, म्हणजे ती खरं भगवद्गीता आचरणात आणली. पण पूर्वी नाही का, बायका गप्पा मारताना म्हणायच्या, बुवांचं कालच्या कीर्तनापेक्षा आजचं चांगलं झालं. दुसरी बाई म्हणली कशावरून? ती म्हणली काल माझ्या 150 वाती वळून झाल्या, आज 200 वळून झाल्या. बुवांचं कीर्तन कशावरून चांगलं? वाती किती वळल्या. अहो त्या कीर्तनात जे सांगितलं त्याचं आचरणात किती आणलं. आमचं तत्वज्ञान रणांगणावरती लिहिलं गेलंय. हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. युद्ध करा, युद्ध करा, युद्ध करा, असं आमचं तत्वज्ञान सांगतो. आमचे सगळे देव रणांगणात लढणारे. आमच्या सर्व देवतांच्या हातामध्ये कुठल्या ना कुठेतरी शस्त्र आहे. आणि अशा देवतांची 1000 वर्ष पूजा करणारा समाज मात्र कुणातरी आक्रमकांच्या गुलामगिरीमध्ये मुकाट्याने लाथा खातोय. हे दुर्दैव आहे. शिवाजी महाराजांसारखं एखादं अपवादात्मक उदाहरण की ज्यांनी देवाची पूजा करण्यात धन्यता मानली नाही, पराक्रम करण्यामध्ये धन्यता मानली. हेच चापेकर करतायत की आम्ही काय करतोय आणि काहीतरी केलं पाहिजे. आणि वासुदेववंत फडक्यांपासून त्यांना पण प्रेरणा मिळाली होती आणि व्यायामाला सुरुवात केली. 1200 सूर्यनमस्कार घालत होते. आधी त्यांनी जोर बैठका मारायला सुरुवात केली. पण वडील म्हणले आपण कीर्तनकार, हे काय करायचं तुम्हाला काम. मग हे हुशार होते. ते म्हणे सूर्यनमस्कार देवाचं काम आहे, आता त्या वडिलांचा काही विरोध होणार नाही. आणि सूर्यनमस्कार घालाय. पळायचा व्यायाम करायचे. पळत पळत खडकीला जाऊन यायचे. पळत पळत सिंहगडच्या पायथ्याला जाऊन यायचे सदाशिव पेठेतून. एकदा तर त्यांच्या वडिलांची पोथी चिंचवडला विसरली. ते म्हणले अरे बघ रे माझी विसरली. अण्णा म्हणायचे थोरल्याला. हो का, आणतो की. पळत पळत चिंचवडला जाऊन पोथी घेऊन आले. आज आम्हाला गाडीवर जायला सांगितलं तर किती अवघड वाटेल. वडिलांना कधी कधी निमंत्रण यायचं नागपूरवरनं, इंदोरवरनं, भोपाळवरनं. हे काय मग करायचे, तुम्ही बसा, भाऊ भाऊ म्हणायचे वडिलांना, भाऊ तुम्ही बसा गाडीमध्ये, आम्ही मागणं पळत पळत येतो. पण हे का करत होते व्यायाम? कुणावरती इम्प्रेशन पाडायचं नव्हतं त्यांना. व्यायामाचा त्याने हेतू सांगितलेला आहे, आम्ही पुढे जो पराक्रम करणार आहोत त्यानंतर आम्हाला जर का पकडलं आणि आमचा शारीरिक छळ झाला तर तो सहन करण्याची ताकद शरीरात असली पाहिजे, म्हणून आम्ही व्यायाम करतोय. केवढा हेतू आहे त्याच्यामध्ये, केवढा विचार आहे, केवढं ध्येय स्पष्ट आहे. अतिशय म्हणजे किती उदाहरणं सांगावी. इथं होळकर ब्रिज आहे बघा पुण्याच्या जवळ, तिथे एकदा बसले होते. पलीकडे खडकी आहे, ॲम्युनिशन फॅक्टरी आहे. 2 इंग्रज पोलीस दारू पिऊन झिंगलेले आले आणि तिथे चापेकरांचा एक घरात एक नोकर होता हारबा नावाचा, त्याची टोपी उडवली किंवा फेटा उडवला. इतर कुणी भारतीय असता कोटींपैकी तर मुकाट्यानं मान खाली घालून बसला होता. चापेकरांनी सहन नाही केलं. त्या दोघांना जाऊन त्यांच्या छाताळावर बसून त्यांना लाथाबुक्क्याने प्रसाद दिला. आपला नाही चालणार, अपमान नाही चालणार, ही वृत्ती आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. चापेकर हे दंगामस्ती करण्यामध्ये पटाईत होते. भरपूर दंगा केलाय. मुंबईला जायचे ते 4 महिने चातुर्मासात मुंबईला मुक्कामाला असायचे. आणि बाकी आता जिथे नागनाथ पार आहे तिथे भोपळ्यांचा वाडा होता, त्या वाड्यामध्ये ते भाडेकरू म्हणून राहत होते. त्याचे 2-4 वाले पलीकडे गेले की लोंढे राहत होते. हे चापेकरांचं आजोळ होतं, मामात होता त्यांचा तो. पण ते 4 महिने जायचे. आणि मग मुंबईला गेल्यानंतर आता पहा, मुंबईमध्ये प्लेग आला तर सगळ्या कोकणच्या लोकांनी अशी विनंती केली की मुंबईत प्लेग आलेला आहे आणि आता जी परीक्षा आहे ती परीक्षा पूर्वी मांडवाखाली व्हायची बरं का. आता जर आपण SSCची परीक्षा म्हणतो तसं पूर्वी एक परीक्षा असायची 11वी नंतर, आणि लोकांनी घरातनं पाठ घेऊन जायचं आणि त्या पाटावर बसून तो पेपर द्यायचा. म्हणून हल्ली एक आपल्याकडे वाक्प्रचार आहे बघा, मांडवाखालनं गेलं पाहिजे, म्हणजे ती परीक्षा झाली पाहिजे. तर अशी ती परीक्षा. तर त्या इंग्रजांना विनंती केली होती की प्लेग आलेला आहे, तुम्ही परीक्षा आत्ता ठेवली तर कोकणातलं जी मुलं मुंबईत येतील त्यांना प्लेग झाला तर संपूर्ण कोकणात प्लेग पसरेल, तुम्ही आत्ता परीक्षा घेऊ नका. काही चुकीचं नव्हतं याच्यामध्ये.
इंग्रज म्हणले नाही होणार परीक्षा. आता राग कुणाला आला? चाफेकरांना. खरं तर त्यांना कुठली परीक्षा द्यायची नव्हती, पण आम्ही सांगितलेली विनंती तुम्ही ऐकत नाही म्हणजे काय. आणि चाफेकर रोज जात होते, मांडव कसा उभा राहतोय, आज काय खड्डे खणले, उद्या काय उभे खांब उभे केले, मग आडवटं बांधलं, कापड बांधून मांडव तयार झाला तयार. रोज जाऊन बघतायत. आणि जेव्हा मांडव तयार झाला रात्री जाऊन त्याला आग लावून दिली. आता बसा बोंबलत, काय कराल. आपल्या पुण्याच्या परिसरात किती, आपली ती नुमवी शाळा आहे ना, त्या नुमवी शाळेच्या जरा पलीकडे गेलं, आता साड्यांचं एक मोठं प्रसिद्ध दुकान आहे. तिथे पूर्वी संतोष भुवन नावाचं होतं, इथल्या ज्येष्ठ लोकांना आठवत असेल. त्या संतोष भुवन जिथे आत्ता आपण जे बघितलेलं आहे काही काळ वर्षापूर्वी, तिथे एक इंग्लिश मिशनऱ्यांची लायब्ररी होती आणि तिथे मिशनरी कारवाया व्हायच्या. सहन झाला नाही चाफेकरांना. एक दिवस चाफेकरांनी त्या जिन्यावरती एक कापड टाकलं फेट्याचं, त्याच्यावरती दारूची भुकटी टाकली आणि आग लावून दिली. प्रत्यक्षात ते जळालं नाही हे खरं आहे, पण संताप व्यक्त केला. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया, तिचा एक फार सुंदर पुतळा मुंबईच्या कोटामध्ये होता. कोट. यांना राग आला, संताप आला. म्हणजे मी त्या नाटकामध्ये तो प्रसंग सगळा दाखवलेला आहे की चाफेकरांना वाटायचं हे इंग्रज आपल्याला ब्लॅक इंडियन म्हणतात, असं वाटतं उडत उडत जावं इंग्लंडला आणि इंग्लंडच्या राणीच्या तोंडाला काळं फासावं. पण ते काही शक्य नाही. तिथं जाणार कसं आणि त्या राणीपर्यंत पोचणार कसं. मग तिथं जे करता येत नाही ते इथे करू. आणि मस्तपैकी काळं कुळकुळीत डांबर आणलं. त्याच्यामध्ये म्हणजे राणीचा राज्याभिषेकच करायचा आहे ना, मग मुहूर्त निवडला. मध्यरात्री 2 वाजता घुबडं ओरडत असताना त्या मुहूर्तावरती राज्याभिषेक करायचा. काळं कुळकुळीत डांबर आणलं. मग कोणीतरी म्हणलं अरे वास पण यायला पाहिजे, मग जनावरांची विष्ठा आणली, ती पण त्याच्यामध्ये टाकली. मग कोणीतरी म्हणलं राणीला हार घालायला पाहिजे. मग मुंबईच्या चाळीमध्ये हिंडून जुनी खेटरं, जोडे, वहाणा ते मिळवलं, त्याचा एक हार तयार केला. आणि रात्री 2 वाजता हे चाफेकर बंधू तिथे गेले आणि राणीला तो हार घातला जोड्यांचा आणि वरनं डांबर टाकून पार तिला काळी कुळकुळीत करून टाकलं आणि पळून गेले. परत सकाळी पोलीस जाऊन बघतो तो काय एकदम राणी काळी कुळकुळीत, काल गोरी होती आज काळी झाली. आणि काही वेळा त्या गर्दीमध्ये चाफेकर बंधू पण होते. हे कुणी केलं असं इतरांना विचारताय. आता कुणी म्हणेल तुमच्यापैकी की असं राणीला डांबर फासून भारतावरचं पारतंत्र्य जाणार होतं का? नाही जाणार. म्हणलं तर पोरकटपणाही वाटेल. अहो पण या कोटी कोटी भारतीयांमध्ये कुणाला तरी राग येत होता हे काय कमी आहे? बाकी लोक चिडतच नव्हते, संतापतच नव्हते. आकडेवारी सांगतो तुम्हाला, इंग्रजांची संख्या 25 लाखाच्या आसपास होती, भारतीयांची लोकसंख्या 40 कोटी होती. त्या 40 कोटींमध्ये 1 कोटी जर का चिडणारे तरुण असते ना, त्या 4 जणांनी येऊन एका इंग्रजाला ठार करायचं ठरवलं असतं ना, भारत एका दिवसात स्वतंत्र झाला असता. आकडेवारीच सांगते ना आपल्याला. जर का चाफेकर 3 आणि 1 रानडे हे चौघे म्हणून 1 रँड मारू शकतात, तर 1 कोटी भारतीय 25 लाख इंग्रज मारू शकत नाही. पण नाही झालं. हाच तर दुर्दैवाचा इतिहास आहे. माझ्यासारखा इतिहास शिक्षक जेव्हा वर्गात उभा राहतो काय सांगायचं. असं जर का झालं असतं ना की इंग्लंडमध्ये तोफा, रंगाडे, विमानं, बॉम्ब, त्यांनी आमच्यावरती हल्ला केला, आम्ही युद्ध केलं, आम्ही हारलो, मग त्यांनी आमच्यावरती राज्य केलं, तरी अभिमान वाटला असता. पण आम्हाला काय सांगावं लागतं, एक कंपनी आली, व्यापार करत होती, व्यापार करता करता सगळा देश त्यांच्या ताब्यात गेला. काय सांगायचं. तर हे दुर्दैव आहे. आणि म्हणून हा देश चिडतच नाही, संतापत नाही, हे दुर्दैव आहे. चाफेकर चिडणारे होते, संतापणारे होते. आणि त्यावेळेला पुण्यामध्ये अत्यंत एक आदरणीय व्यक्ती राहत होती, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांचे तेव्हा चिंतन चालू होतं. हा जो सगळा काळ आहे हा चिंतनाचा काळ आहे. एका बाजूला काँग्रेसची स्थापना झाली होती, पण काँग्रेसच्या मार्गाने काँग्रेसमध्ये त्यावेळेला मवाळ विचारसरणीचं प्राधान्य होतं. टिळक तर जहाल विचारसरणीचे होते. आणि म्हणून टिळकांनी कधी कधी काँग्रेसच्या बाहेर जाऊन त्याच काळामध्ये केसरी सुरुवात झाली, मराठ्याला सुरुवात झाली, 2 वृत्तपत्र निर्माण केली. 1893-94च्या परिसरामध्ये, याच काळ परिसरामध्ये गणेशोत्सवाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर 96 साली शिवजयंतीची सुरुवात झाली. पण टिळक वेगवेगळ्या मार्गांनी भारतीय समाजामध्ये एक प्रकारचा असंतोष ज्याला म्हणतात तो निर्माण करत आहेत. टिळकांना इंग्रजांनी शिवी द्यावी असं म्हटलं होतं. भारतीय असंतोषाचे जनक टिळक म्हणतात ही शिवी नाही, ही माझी पदवी आहे. होय, मी असंतोष निर्माण करतो. एका कवितेमध्ये म्हणलंय ना, शांत सागरा जवळी जाऊन वडवाग्नीची ओळख सांगून सत्कर्माच्या अखंड लाटा उसळत मी ठेवीन, मी नवयुग निर्मीन.
टिळक अशा प्रकारे लाटा निर्माण करणारे होते. चिडणारा समाज, रागवणारा समाज, जहाल राष्ट्रवादाचा समाज, असं टिळकांनी त्या ठिकाणी. तुम्हाला सांगतो, चाफेकरांनी सैन्यात जायचा येऊन खूप प्रयत्न केले. अनेक ठिकाणी कुरुंदवाड असेल, त्या काय संस्थानिक होते, तुमच्या सैन्यात घ्या. त्यांनी आपल्या धाकट्या भावाला बाळकृष्णला नेपाळला पाठवलं होतं. तुम्ही कल्पना करा, त्या काळात नेपाळमध्ये स्वतंत्र हिंदू राज्य आहे, त्याच्या सैन्यात आपल्याला जाता येईल का, असा प्रयत्न केला होता. आपल्या सगळ्यांना हे माहीत असेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्लंडमध्ये जाताना लोकमान्य टिळकांनी शिफारस पत्र दिलं होतं. कुणासाठी? श्यामजी कृष्ण वर्मांना, की एक तरुण पाठवतोय, त्याला तुम्ही शिष्यवृत्ती द्या. ते झालं पुढे. पण आपल्याला हे माहिती आहे का की चापेकर बंधूंसाठी सुद्धा टिळकांनी श्यामजी कृष्ण वर्मांना पत्र लिहिलं होतं. त्यावेळेला श्यामजी कृष्ण वर्मा उदयपूरचे दिवाण होते. तेव्हा टिळकांनी त्यात लिहिलेलं आहे की या पुण्यामध्ये एक ब्राह्मण राहतो, पण तो आहे मात्र प्रखर देशभक्त, त्याला सैनिक व्हायची इच्छा आहे, त्या तुमच्या सैन्यात त्याला घेता येईल का. अर्थात असा अंदाज 100% आपण सांगू शकतो की हा पुण्यातला तरुण म्हणजे चाफेकरच असणार, कारण चाफेकरांच्या मनामध्ये ती जबरदस्त इच्छा होती सैन्यात जावं, शस्त्र मिळवावीत. प्रचंड शस्त्रसंग्रह केला त्यांनी, प्रचंड त्या काळाच्या दृष्टीनं, की कधी चोऱ्या पण केल्यात. ते स्वतःच लिहून ठेवले की शस्त्र पळवली. अनेक संस्थानिकांकडे पडीक शस्त्र होती, जायचं कुठल्या तरी निमित्ताने जायचं, ती पळवून आणायची. अशी अनेकदा शस्त्रांच्या चोऱ्यासुद्धा त्यांनी केलेल्या आहेत, पण त्या चांगल्या कामासाठी केलेल्या आहेत. हे महत्त्वाचं. मी किती गंमत सांगू तुम्हाला. इथं पुण्यामध्ये आपण जर का अलका टॉकीज आणि तिथून जो रस्ता जातो सिंहगडकडे, तिथे एक वाटेत आजही गणपतीचं एक मारुतीचं मंदिर आहे पहा. त्या ठिकाणी ते त्यावेळेच्या गावाच्या बाहेरचं मंदिर बरं का, त्याच्या पलीकडे पुणं नाही. आणि तिथेच पोलीस चौकी होती. तर चाफेकरांनी बघितलं, हे पोलीस विश्रांतीच्या वेळेला बंदुका त्या मंदिरात ठेवतात आणि मग बाहेर येऊन गप्पा मारत बसतात. चाफेकरांनी काय केलं बरं, स्वतः तर पुजारी होते, ब्राह्मण होते, त्यामुळे सगळे वेदमंत्र माहीत होते. पुजाऱ्याचं सोंग घेतलं, आतमध्ये जायचे, प्रदक्षिणा मारायचे. आणि प्रदक्षिणा मारताना असं दरवाजाने नदीच्या बाजूचा ढोसून भगदाड पडलं. आणि एक दिवस तिथून सगळी पिस्तुलं काय असतील, बंदुका असतील, त्या दिल्या आणि पोबारा केला. अशा प्रकारे त्यांनी अनेकदा शस्त्रसुद्धा ही मिळवलेली होती. आणि त्याच्यातून त्यांनी अनेक ठिकाणी, ज्याला आज आपण एरंडवणा म्हणतो, त्या काळात जंगल होतं, त्या जंगलामध्ये जाऊन ते सराव करायचे. चाफेकरांच्या लक्षात असं आलं की मोठी लोकं आपल्याबरोबर येत नाही आहेत या स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये सहभागी व्हायला, मग लहान मुलांना एकत्र करू. जो विचार अनेकांनी पुढे मांडला की तरुणांना एकत्र करा, लहान मुलांना एकत्र करा, त्यांच्यामध्ये देशभक्ती पेरा. चाफेकरांनी पर्वतीच्या मागच्या टेकडीवरती मारुतीची स्थापना केली. त्या मारुतीला नाव दिलं गोफण्या मारुती. आणि चाफेकरांनी स्वतःचा क्लब सुरू केला, चाफेकर गोफण क्लब असं त्याच्यावर सुरू केलं. आणि तिथे गोफण, कारण दुसरं काय शस्त्र वापरणार मुलांना, गोफण हे शस्त्र मुलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. की आणि किती मुलं यायची त्या काळामध्ये, 200 ते 250 मुलं यायची. सोपं नाही आहे हे. मी सांगतोय साधारणपणे 1893-94 या काळातलं आहे. त्या काळात आणि तिचं लपत छपत त्यांचं ठरलेलं असायचं, कुणी कुठल्या रस्त्याने यायचं, लपत, इंग्रजांना कळता कामा नये. आणि गोफण शस्त्र सोपं नाही आहे. ते चुकीचं जर का फिरवलं तर आपल्याच माणसाला दगड लागेल. तर बरोबर ज्याला दगड डोक्यात बसला पाहिजे तिथे बसला पाहिजे. मग ती युद्ध करायची तिथे. चाफेकरांनी अत्यंत सुंदर अशी आरती केली, ती मारुतीची रचलेली आहे, अत्यंत सुंदर प्रासादिक अशी ती आरती त्यांची आहे, ती पण त्यांनी केली. तिथे त्यांनी गोफण क्लब चालू केला. आपल्या पलीकडे इथे नुमवी शाळा आहे, नुमवी हायस्कूल, तिथे खाजगीवाल्यांचा वाडा होता. तो वाडा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. तिथे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. सकाळी यायचं, व्यायाम करायचा, शस्त्र प्रशिक्षण करायचं, खुराक खायचा. संध्याकाळच्या वेळेला चाफेकर बंधू वेगवेगळ्या देशभक्तांच्या बद्दल कथाकथन करायचे. म्हणजे बौद्धिक प्रगती पण झाली पाहिजे, आपली मनोभूमिका पक्की असली पाहिजे इंग्रजांशी लढताना, हे तिथं करायचे. त्या चाफेकरांनी तिथे पण मारुतीची स्थापना केली. आपण त्या हेरिटेज वॉकला जमलो आहोत. इथून पलीकडे जिथे फरासखाना पोलीस चौकी आहे, आज त्या पोलीस चौकीच्या 3ऱ्या मजल्यावरती चाफेकरांनी स्थापन केलेला मारुती प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळतो. किती महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या गोष्टीला, ज्या मूर्तीला चाफेकरांचा स्पर्श झाला असेल, ती मूर्ती आज आपल्याला बघायला मिळते, ही ते आहे ठेवलेली. अशा प्रकारे चाफेकर वेगवेगळ्या प्रकारे हे एक प्रकारचं इथे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे परिश्रम हे करत होते. आणि त्याप्रमाणची कामं हे सगळे करत असताना त्यांना त्या ठिकाणी अनेक चांगले सहकारी मिळाले. आपल्या पलीकडच्या बाजूला म्हणजे पहा, फरासखाना पोलीस चौकी किंवा ज्याला जोगेश्वरीचं मंदिर आहे,
त्या जोगेश्वरी मंदिराकडनं जो रस्ता लक्ष्मी रोडकडे जातो, पूर्वी तिथे भाजपचं कार्यालय होतं बघा, 36 बुधवार म्हणायचे, ते जिथं होते तिथे भिडेवाडा होता आणि तिथे महादेव रानडे हा राहत होता. त्याचं चाफेकरांचं नातं पण होतं आणि हा महादेव रानडेसुद्धा चाफेकरांबरोबर फासावर गेलेला आहे. तोही महान क्रांतिकारक होता. त्याच बोळाच्या तोंडाशी जी जागा रोड ह्याच्यामध्ये गेली तिथे खंडेराव साठे राहत होता, दत्ता भुसकुटे राहत होता. अशी अनेक मंडळी चाफेकरांनी जीवाभावाची ही केली आणि एकत्र केली आणि त्यांच्या सहाय्यानं आपला हा स्वातंत्र्याचा संग्राम हा त्यांनी चालू ठेवला. आणि या सगळ्यामध्ये अशा प्रकारचं प्रशिक्षण देऊन ही तरुण मुलं ही तयार होत होती आणि त्याच्यातून त्यांचं सळसळणारं जे रक्त आहे ते रक्त हे इंग्रजांच्या विरुद्ध कसं वापरता येईल याचा विचार चाफेकर बंधू करत होते. त्यामुळे गोपाळ कृष्ण साठे नावाचा एक तरुण होता, अत्यंत तेजस्वी होता, शूर होता, व्यायाम करणारा होता. मी खरं सांगायचं तर जेव्हा रँडचा वध झाला ना, तर पहिल्यांदा लोकांचा संशय म्हणजे लोकांचा म्हणजे इंग्रजांचा गोपाळ कृष्ण साठे याच्यावरती आला होता. त्याचा शोध घेता घेता नंतर चाफेकर सापडली, ही नंतरची गोष्ट. पण हाच तो असेल असं सुद्धा इंग्रजांना त्या काळात वाटलं होतं, हेही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर या सगळ्यामध्ये आपल्याला चाफेकरांचं हे सगळं वागणं चाललेलं असतानाच प्लेगची साथ ही पुण्यामध्ये आली. प्लेग हा अत्यंत भयंकर असा रोग होता. आपण काही वर्षापूर्वी करोना याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे साथीचा रोग आल्यानंतर सर्व आपण हतबल होतो, काही करताच येत नाही. आला तर आला की आला तो, एकाला येतो, दुसऱ्याला येतो, आईला आला की मुलाला होतो, वडिलांना येतो, कोणाला येतो. आणि त्या काळात तर विज्ञानही प्रगत नव्हतं, प्रसारमाध्यमही नव्हती, औषधोपचार नव्हता. प्लेग आला. प्लेग येण्याचं कारणसुद्धा इंग्रजच होते, कारण त्यांचा जो आंतरराष्ट्रीय व्यापार होता त्याच्यातनं ते आलेलं होतं. पहिल्यांदा मुंबईला आला, नंतर तो पुण्यामध्ये आला. आता लक्षात घ्या की प्लेगचा बंदोबस्त करणं ही सरकारची जबाबदारी होती, पण सरकार काहीच करत नव्हतं. पुढे असं झालं की हा प्लेग भारतात आलेला आहे हे इंग्लंडमध्ये बातमी गेली आणि इंग्लंडमध्ये असं सुरू झालं की आता भारतातनं वस्तू येऊ देऊ नका. तेव्हा जर का असं झालं तर आपल्या व्यापारावरतीच गदा येईल, म्हणून आता प्लेगचा बंदोबस्त केला पाहिजे. आणि म्हणून मग आता इंग्रज सरकार सावध झालं. म्हणजे पहा, त्याला भारतीयांबद्दल प्रेम होतं म्हणून नाही, पण त्यांनी आता काहीतरी उपाययोजना केली पाहिजे म्हणून त्यांनी प्लेग कमिशनची स्थापना केली आणि प्लेग कमिशनर म्हणून वॉल्टर चार्ल्स रँड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. रँड हा काही साधा मनुष्य नव्हता. तो अत्यंत क्रूर, दुष्ट, हेकेखोर, हुकुमशाही प्रवृत्तीचा म्हणून प्रसिद्ध होता. त्याची जर का आधीचं रेकॉर्ड बघितलं तसंच आहे. त्याची साताऱ्याचा अधिकारी म्हणून काही वर्षापूर्वी नेमणूक झाली होती. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. वाईमध्ये एक उत्सव असतो, काशीचा उत्सव असं काही त्याचं नाव आहे. म्हणजे वाईतली मंडळी बाहेर जातात आणि वाद्य वाजवत परत वाईमध्ये प्रवेश करतात, अशी तिची एक परंपरा. तर तिथे एक मशीद होती आणि मशिदीवरनं वाद्य वाजवायचं नाही असं तिथल्या मुसलमानांची मागणी होती आणि इंग्रज सरकारने तसा कायदा केला होता की इथे वाद्य वाजवायचं नाही. पण कुणीतरी तिथून जाताना झांज वाजवली आणि त्याचा राग रँडला आला. त्यांनी 11 जणांना अटक केली, त्यांच्यावरती हजारो रुपयाचा दंड लावला आणि त्यांना 20 मैल साताऱ्यापर्यंत चालत उन्हातानातनं यायला लावलं, असा त्यांचा छळ केला. तेव्हा रँड हा अत्यंत छळासाठी क्रूर असाच प्रसिद्ध होता आणि त्या रँडची नेमणूक या ठिकाणी झालेली. टिळकांनी सुद्धा अनेकदा विनंती केलेली आहेत, अनेकदा अर्ज केलेले आहेत की प्लेगसारखा महाभयंकर रोग आलेला आहे, काहीतरी बंदोबस्त करा, चांगली औषधं आणा, हॉस्पिटल काढा. सरकारकडे अनेकदा अर्ज केलेले आहेत. जेव्हा असायला यश येत नाही बघितल्यानंतर आपल्याला माहिती आहे प्लेगच्या काळामध्ये टिळकांनी एक हॉस्पिटल सुरू केलं होतं. वास्तविक हे काही टिळकांचं काम नाही, पण टिळकांनी हिंदू रुग्णालय सुरू केलं होतं आणि टिळकांचे स्वयंसेवक हे त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये भरती करत होते. सोपं नाही हो. टिळकांना सुद्धा लोकांनी विनंती केली की पुणे सोडून अनेक जण निघून गेलेले आहेत, तुम्ही कशाला पुण्यात राहता, तुमच्या तर महाराष्ट्रात भरपूर ओळखी आहे. टिळकांनी जर का मनात आणलं असतं तर सहज कुठेही त्यांची सोय झाली असती राहण्याची, पण नाही गेले. माझ्या गावावरती संकट आलेलं असताना मी गाव सोडून जाणार नाही, मी त्यांची सेवा करायला इथं राहणार. मित्रांनो, टिळक लोकमान्य झाले ते भाषण केली म्हणून नव्हे, केसरीतनं लेख लिहिले म्हणून नव्हे. ही त्यांची जी वृत्ती आहे ना, ती लोक बघतायत की टिळक रुग्णांना घेऊन रुग्णालयात जात आहेत, सेवा करतायत, म्हणून ते लोकमान्य आहेत. आणि चाफेकर सुद्धा त्यांच्याबरोबर होते, ही सगळी मंडळी त्याच्यामध्ये होती. आणि मग हा सगळा काळ तो सगळा आहे. चाफेकरांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे बरं का. हे किती आपण भाग्यवान आहोत
की त्या प्रत्यक्ष व्यक्तीच्या मनातले विचार त्यांनी आत्मचरित्रात लिहिलेले आहेत. जर का त्यांनी लिहिलं नसतं तर आपल्याला फार ऐतिहासिक पुराव्यापासून आपण मुकलो असतो. टिळकांनी शिवजयंती चालू केली. चाफेकरांना आवडलं नाही बरं का. म्हणजे टिळकांच्याबद्दल चाफेकरांच्या मनात नितांत आदर होता. पण चाफेकरांचा विरोध का होता? तर शिवजयंती त्याचे रूप बघायचे. तो मेळा असायचा, सजावट असायची, पालखी असायची, पताका असायच्या, ढोल वाजवायचे. चाफेकर म्हणायचे ढोल काय वाजवता? शिवाजी महाराज काय ढोल वाजून नाचत होते का? शिवाजी महाराजांनी सैन्य निर्माण करून शत्रूवर हल्ला केला होता ना. सैन्य निर्माण करा, जयंतीचे उत्सव काय करता? हा विरोधाचा त्याचा हा अर्थ आहे. पण मग चाफेकर काय करायचे? टिळकांनी शिवजयंतीचा उत्सव सुरू केल्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमात चाफेकर जायचे आणि स्वतः लिहिलेली कवनं, पोवाडे, फटके सादर करायचे. अत्यंत आकर्षक रीतीनं, अत्यंत नाट्यमय रीतीनं ते पोवाडे सादर करून लोकांच्या मनातल्या राष्ट्रभक्तीच्या ज्वाला कशा प्रज्वलित होतील याचा ते प्रयत्न करायचे. असं चाफेकरांनी त्या काळामध्ये प्रयत्न केले. मित्रांनो, चाफेकरांची वैचारिक भूमिका समजावून घेतली पाहिजे. अनेकदा ब्राह्मण विरोध हा त्याही काळामध्ये होता, सुरुवात झालेलीच होती. चाफेकर काय म्हणतात? ते म्हणतात चांगली माणसं सर्व जातीमध्ये असतात आणि वाईट माणसं सर्व जातीमध्ये असतात. एक जातच पूर्ण वाईट आहे असं समजण्याचं कारण नाही. दुसऱ्या बाजीरावांनी राज्य गमावलं असं तुम्ही म्हणता, मग आम्हाला त्याच्याबद्दल प्रेम कुठं आहे? ठीक आहे, तो ब्राह्मण असेल, आम्ही ब्राह्मण आहोत, पण आम्हाला दुसऱ्या बाजीरावाबद्दल यत्किंचितही प्रेम नाही. चाफेकरांनी लिहून ठेवले. पुढे ते असं म्हणतात की दुसरा बाजीराव वाईट असेल, त्यांनी राज्य गमावलं, पण नंतर इंग्रजांशी संघर्ष करण्याचं काम कोणी केलं? नानासाहेबांनी, तात्या टोप्यांनी, झाशीच्या राण्यांनी. ते कोण होते? पुढे ते बिनतोड प्रश्न असं विचारतात की जर का ब्राह्मण लोकांच्या नाकर्तेमुळे राज्य गेलं तर मग होळकर, पवार, गायकवाड, शिंदे काय करत होते? 1857ला इंग्रजांना मदत कोणी केली? शिंद्यांनीच केली ना. म्हणजे चाफेकरांनी विचारलेले प्रश्न अगदी बिनतोड होते, अचूक होते आणि त्यांची वैचारिक भूमिका पण स्पष्ट होते. हेही चाफेकरांनी आपल्याला पाहायला मिळतं. हे खरं आहे. म्हणजे मी जरी चाफेकरांवरती प्रेम करणार असलो तरी चाफेकर हे सुधारणावादी नव्हते. तो काळ तुम्हाला माहिती आहे, टिळक, आगरकर, सुधारणा महत्त्वाच्या का, देशाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं, एक प्रकारचं वैचारिक मंथन ते चालू होतं. त्याच्या दृष्टीनं बघितलं तर चाफेकर काही सुधारणावादी आपल्याला म्हणता येणार नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा टिळकांचा एक विचार आहे. टिळक काही सुधारणांना विरोध करणारे नव्हते, पण टिळकांची वैचारिक भूमिका काय होती की सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. 1000 वर्ष झाली, 2000 वर्ष झाली, 3000 वर्ष झाली, सुधारणा असं आपण म्हणतो का आज भारत सुधारणा युक्त झाला? नाही होत असं कधी. पण स्वातंत्र्य, हा 14 ऑगस्ट 1947ला रात्री 12 वाजता इंग्रजांचा झेंडा उतरला आणि तिरंगी झेंडा चढला म्हणजे देश स्वतंत्र झाला. म्हणजे स्वातंत्र्य हे ध्येय कधीतरी प्रत्यक्ष साकार होणार आहे. म्हणून टिळक म्हणताय आधी स्वातंत्र्य घेऊ, मग सुधारणा वर्षानुवर्ष चालू देत. दुसरं असं टिळकांचा हेतू असा होता की सुधारणा हव्या असणारे काही लोक आहेत आणि सुधारणा नको असणारे पण लोक आहेत. जर आपण सुधारणांचा विचार आत्ता करायला लागलो तर आपल्याच भारतामध्ये 2 गट तयार होतील आणि ते आपापसात भांडतील आणि आपला शत्रू इंग्रज मात्र आपल्यावरती राज्य करेल. किंबहुना इंग्रजांना तेच पाहिजे. आणि म्हणून आत्ता सुधारणा हव्यात का नकोत हा वाद बाजूला ठेवा. आत्ता आपला पहिला शत्रू इंग्रज आहे, त्यांना हकलून द्या, मग आपण सुधारणा मिळवू. ही टिळकांची वैचारिक भूमिका होती. हा सगळा विचार आपल्याला चाफेकरांच्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. फार त्यांना आयुष्य मिळालं नाही, त्यामुळे फार काही त्यांनी लिहून ठेवलं नाही. पण या आत्मचरित्रातनं असे काही काही मुद्दे आपल्याला मिळतात की ज्याच्यातून त्यांची वैचारिक भूमिका सुद्धा आपल्याला स्पष्ट होते. चाफेकरांनी जी कवनं रचलेली आहेत त्याच्यामध्ये ते त्या शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्यामध्ये नितांत आदर होता. आणि शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना ते अनेकदा असं म्हणतात, अरे मूर्ख हो मर्द झाला कशाला, मिशा मोठमोठ्या धराव्या कशाला, न लज्जा तुम्ही भोगता राज्य हाय, करा हो तुम्ही जीव जाया उपाय. मरा ना त्यापेक्षा, इंग्रजांच्या लाथांखाली राहण्यापेक्षा, असं म्हणलेलं त्यांनी. हो ते पूर्वज दृढ कसे आमुचे, झुंजावया कंदनी. आज त्यांनी म्हणले एकेकाळी आमचे पूर्वज हे कशा प्रकारे हे झुंज मांडणारे होते, अशा प्रकारचं आपण कधी करणार. त्यांच्या पोटी आम्ही निपजलो भानूस जैसा शनी.
सूर्याच्या पोटी शनी जन्माला यावा तशी आमची अवस्था आहे. काय आमच्या पूर्वजांनी पराक्रम केला आहे, काय युद्ध केली आहेत, काय रणांगण गाजवलं आहे, आणि आम्ही काहीच करत नाही. खरंच आहे ना, काय संताप होत असेल. तानाजीच्या कथा ऐकायच्या, मुरारबाजीच्या ऐकायच्या, बाजीप्रभूंच्या ऐकायच्या, शिवाजी महाराजांच्या ऐकायच्या, आणि आपण काहीच करायचं नाही. त्याच्यामुळे चाफेकरांचा जो आत्मा तडफडतोय तोही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि असं करता करता हा सर्व प्लेगचा अत्याचार सुरू झाला. भयंकर आहे. रँडनी जे केलं ते फार भयंकर आहे. आत्ता जी मगाशी म्हणलं ना की चाफेकरांची निंदा करणारे सुरू झाले. मध्यंतरी एका व्यक्तीने व्यासपीठावरती म्हणलं, अहो पुण्यामध्ये चाफेकरांचा पुतळा नाही, रँडचा पुतळा उभा करायला पाहिजे. काय बोलायचं आता. या रँडचे पोलीस, त्यांना सोजीर म्हणलं जातं, ते घराघरात जात होते. हे खरं की त्यावेळची घरं अरुंद असायची, घरामध्ये पुरेसा उजेड नसायचा, लाईट्स नसायचा. मग हे घरात जाणार, चांबड्याचे बूट घालून जाणार, देवघरात जाणार, स्वयंपाकघरात जाणार, देव उलथे फालते करणार. आता प्लेगचा रोगी शोधत देवाचं घरात काय करायचं. मग कधी कधी सोन्याच्या चांदीच्या मूर्तीची चोरी करणार. कुठेतरी त्या काळात पापड लोणची अशी ठेवलेली असायची, ते रस्त्यावरती येऊन फेकून देणार. असा सगळा हायदोस हा त्यांनी त्या काळामध्ये सुरू केला. भयंकर होतं आहे सगळं. आणि त्यामुळे लोक इतकी घाबरली की हेही खरं आहे की घरामध्ये कोणी प्लेगनी मरण पावला तर त्याला गादीमध्ये गुंडाळून त्याचं मृतदेह वरती कुठेतरी लिहून ठेवला जायचा माळ्यावरती. कारण लोक घाबरली होती. कारण जर का आपल्या घरात एक रुग्ण सापडला तर आपल्याला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जमा केलं जाईल, आणि हॉस्पिटलमध्ये जाणं म्हणजे मरणं. इतकी तिथे भयंकर अवस्था होती. असं ते हॉस्पिटल होतं. त्या भीतीनं लोक हे सगळं करत होती. पण पुढे जे मी सांगणार आहे, आज सांगताना सुद्धा माझी मान शर्मेने खाली जाते. इंग्रज घरातल्या लोकांना एकेका त्याकाची सदाशिवपेठ, नारायणपेठ, शनिवारपेठ बाहेर काढायचं, रस्त्यावर उभं करायचं आणि म्हणायचं, काखेत त्या 2 पायामध्ये जांघेत गाठ आली का आम्हाला तपासायचं आहे, तेव्हा कपडे काढा. आणि कपडे काढायला लावायचे आणि रस्त्यावरती लोकांना उघडं करायचं, पुरुषांना करायचं, महिलांना करायचं. हे आज सांगताना सुद्धा भयंकर वाटतं. सदाशिव पेठेमध्ये त्यांचे 200-200 पोलीस यायचे, एकदम गराडा घालायचे. आज इकडे धाड, उद्या त्या पेठेमध्ये, उद्या परवाच्या तिकडच्या पेठेमध्ये. असे पोलीस यायचे, गराडा घालायचे, बाहेर काढायचं, कपडे काढायला लावायचे, शिवाशिवी खेळायचे. तो मनुष्य एखादा म्हणायचा नाही, एखादी बाई म्हणायची नाही काढायला नाही कपडे, मग तिच्या मागं धावत चालायचं. असे प्रकार सुरू झाले. आणि एका महिलेला जेव्हा तिचे कपडे काढायला सांगितले तेव्हा तिला सहन झालं नाही. आपल्या इथे शनीचा पार आहे मंडईपाशी, त्या शनीच्या पारावरती डोकं फोडून आत्महत्या केली. हे पुणेकर असे जगतायत. हे कोणीतरी सांगितलं पाहिजे. जे म्हणतात ना रँडचा पुतळा उभा करा, त्यांना हे सांगितलं पाहिजे. हे भयंकर आहे. केसरीमध्ये तर टीका झालीच, पण दुसरं वर्तमानपत्र सुधारक हे तर आगरकरांनी स्थापन केलं होतं. आगरकरांनी म्हणजे पुरोगामींचे पिताजीच म्हणलं पाहिजे त्यांना. आता आगरकर 95 साली मरण पावले होते, पण सुधारक हे त्यांची परंपरा. त्या सुधारकातले उतारेच्या उतारे उपलब्ध आहेत. त्यात असं म्हणलं आहे, अरे तुमच्यासारखी नामर्द जात पृथ्वीच्या पाठीवर कोठेही सापडणार नाही. यांनी तुमच्या घरातल्या आया बहिणींना रस्त्यावर उभे करून नागवे नाचायला लावले तरी तुम्ही संतापत नाही, तरी तुम्ही चिडत नाही. असा शंडपणा जनावरात सुद्धा पाहायला मिळत नाही. मी फक्त 4-5 वाक्य सांगितली. असे उतारेच्या उतारे उपलब्ध आहेत. हे सुधारक वर्तमानपत्रातले आहेत. म्हणजे हे कसं भयंकर. त्यावेळेला पुणे भयंकर जीवन जगत होती. म्हणजे लोक म्हणायला लागली, प्लेग परवडला, रँड नको. इतकं रँडमुळे लोक वैतागली. आणि त्यावेळेला मात्र चाफेकरांच्या मनात आलं की आता काही ते केलं पाहिजे. मग चाफेकर दंगामस्ती करत होते. पुण्यामध्ये कुठेतरी कसब्या पेठेत जायचं, गल्लीबोळात जायचं, निरोप पाठवायचा फरासखान्यात, इथं प्लेगचा रोगी आहे. मग तो यायचा तिथे. आता पुण्यातले गल्लीबोळ जे जुने पुणेकर आहेत त्यांना माहीत असतील कसे आहेत ते. पु ल देशपांडे एकदा म्हणाले होते की व्यासांना चक्रव्यूहाची कल्पना कसबा पेठेतल्या बोळावरून सुचली असावी. इतकं भयंकर आहे सगळं. त्यामुळे त्या ठिकाणी जसे पोलीस आले की त्यांना बदडायचं आणि पळून जायचं. आणि नंतर जाऊन टिळकांना सांगायचं बदडलं. टिळकांना बरं वाटायचं की कोणीतरी सळसळत्या रक्ताचं आहे. पण टिळक म्हणायचे की हे तो हुकुमाचे ताबेदार, खरा सूत्रधार वेगळा आहे, त्याला मारलं पाहिजे, तो रँड आहे. आणि ती कल्पना ही चाफेकरांना पटत होती. आणि चाफेकरांनी रँडला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. त्याचा बंगला कॅम्पमध्ये होता, तिथे जाऊन मारता येईल का बघितलं.
इथे ज्याला बाहुलीचा हौद म्हणलं जातं, जिथे आता दगडूशेठ हलवाईचा गणपती बसतो, तिथे त्याला मारता येईल का बघितलं. तो खेळायला जिथे जायचा तिथे त्याला मारता येईल का बघितलं. अनेकदा प्रयत्न केले, जमलं नाही. पण त्यांच्या मनात ती आग मात्र धगधगत होती. आणि असं करता करता 12 जून 1897 हा दिवस, पुण्यामध्ये लकडी पुलाच्या शेजारी लकडी पूल विठ्ठल मंदिर आहे, आजही आहे, तिथे कार्यक्रम होता. आणि तो दिवस का होता? तो दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवस होता. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा टिळकांनी उत्सव म्हणून साजरा करायला सुरुवात केली होती, शिवाजी उत्सव, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी. आणि तो कार्यक्रम होता. टिळकांचं भाषण होतं, भानू होते, जिन्सीवाले होते, असे बरेच मंडळींचे 2-3 दिवस तो कार्यक्रम चालणार होता. आणि टिळकांनी अतिशय उत्तम भाषण केलं. आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं, यात काही चूक नाही, यात काही पाप नाही, हे पण ठणकावून सांगितलं. पण त्या कार्यक्रमामध्ये चाफेकर बंधू उपस्थित होते आणि नेहमीप्रमाणे त्यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवन म्हणलं, फटका म्हणला. पुढे तो फटका केसरीमध्ये छापला गेला. त्याच्या खाली कवीचं नाव नव्हतं, चाफेकरांचं नाव नव्हतं, तिथे होतं निशाणी भवानी तलवार असं लिहिलं होतं. म्हणजे कोणी लिहिले कळतच नव्हतं. पण ती कविता टिळकांनी केसरीमध्ये छापली म्हणून टिळकांना तुरुंगात जावं लागलं, हे लक्षात घ्या. म्हणजे ती कविता किती जहाल असेल. आणि त्याच चाफेकर काय म्हणतायत की जर स्वर्गातून शिवाजी महाराज आपल्याकडे बघतील तर काय म्हणत असतील. आणि म्हणतं असं कविता असे, होती काय विषाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी, ज्ञानातून सहस्त्र तीक्ष्ण आसिका बाहेर येत्या क्षणी. आसिका म्हणजे तलवार. माझ्या काळात एका महिलेकडं वाईट नजरेनं बघितलं तर 1000 तलवारी बाहेर पडायच्या. आणि आता काय अवस्था आहे तुमची भारतीयांनो? आता संधी बघोन अग्निरथात हसते स्त्रिया ओढती. अग्निरथ म्हणजे रेल्वे. तुमच्या घरातल्या आया बहिणींना इंग्रज रेल्वेत ओढून घेऊन जातात. आणि घडलं होतं त्या काळात, काही अशा स्त्रियांना पळवलं होतं. आणि म्हणून ते म्हणतायत, आता संधी बघोन अग्निरथात हसते स्त्रिया ओढती, षंढांनो करता कसे सहन हे लावून घ्या दादती. तुम्ही षंढ आहात का? तुम्ही नामर्द आहात का? दाद लावा म्हणजे सूड उगवा, अशी ती कविता आहे. तर लावून घ्या दादती या 3 शब्दासाठी टिळकांना तुरुंगात जावं लागलं, हे लक्षात घ्या. कार्यक्रम झाला, सगळे निघाले. दारापाशी दामोदर रेंगाळला होता. टिळक आता शाबासकी देतील, वाह छान कविता म्हणली. टिळक आले आणि ते म्हणले, आज तुम्ही इतरांना नामर्द म्हणालात, षंड म्हणालात, पण पोवाडा म्हणणाऱ्यांमध्ये काही पौरुषत्व असतं तर रँड एव्हाना जिवंत राहिला नसता. दारूच्या कोठारावरती ठेणगीच पडली आणि ठरवलं आता करूनच दाखवायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढची सगळी रचना केली, योजना केली. गणेश खिंड हे निवडलं होतं ठिकाण. 22 जून हा दिवस निवडला होता, कारण हा दिवस राणीच्या राज्यरोहणाचा हीरक महोत्सव होता. म्हणजे राणी गादीवर बसली याला 60 वर्ष पूर्ण झाली. म्हणून सगळ्या भारतामध्ये जल्लोष होणार होता, आनंदोत्सव होणार होता, पार्टी होणार होती, फटाक्यांची आतषबाजी होणार होती आणि सगळे आमच्याच पैशावर होणार होती. चाफेकर म्हणले, काय चाललंय? कुठे पूर आलेला आहे, कुठे दुष्काळ पडलेला आहे, प्लेगची साथ चालू आहे आणि तुम्ही कसले आनंदोत्सव करता? पण दामोदरच्या मनात कल्पना आली. तो म्हणला की आपलं वैर एकट्या रँडशी नाही आहे, आपलं वैर संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याशी आहे. आणि म्हणून 22 जूनला जर का आपण पराक्रम केला तर आपण इंग्रज साम्राज्याच्या विरुद्ध उठाव केला असा त्याचा अर्थ होईल. तसंच करूया, याच दिवशी करायचं. मग लॉर्ड सँडर्स पुण्याचा अधिकारी होता. आता जिथं आपण पुणे विद्यापीठ म्हणतो तो त्याचा बंगला होता. तिथे मोठी पार्टी होती. गणेश खिंडीतून लोक जाणार होती, सगळे प्रतिष्ठित जाणार होते. त्या टिळकही होते, अनेक मंडळी होती. टिळकही होते त्या दिवशी 22 जूनच्या रात्री सँडर्सच्या पार्टीला. अशी अनेक मंडळी तिथे गेली. आणि मग ठरलं या दिवशी करायचं. आणि तुम्हाला गंमत सांगतो, चापेकरांनी रँडला पत्र पाठवलं होतं, आम्ही तुला या रात्री मारणार आहोत. काय कमाल आहे. लहान मुलं भांडताना म्हणतात ना, दम देण्याचा एक प्रकार असतो. सांगून मारीन, गुपचूप मारणार नाही. जास्ती ताकद आहे ना, गुपचूप नाही मारणार, सांगून मारेन. तसं आहे, सांगून मारेन. सांगितलं होतं आधी मारणार आहे तुला, पत्र पाठवलं होतं. आणि त्याप्रमाणे ती रचना केली. आणि वासुदेव चाफेकरला ही जबाबदारी दिली की रँडच्या बग्गीबरोबर सकाळपासून थांबायचं, कारण बग्गी ओळखता आली पाहिजे ना रात्रीच्या अंधारात. आणि मग वासुदेव ते काम करत होता, बग्गीच्या मागं पळत राहायचं. बग्गी, तिथे घोडे, तो कोण चालवणार आहे हे सगळं. आणि त्याप्रमाणे रात्री ती पार्टी झाली. चापेकर बंधू आदल्या दिवशी ती जागा बघायला गेले होते. अजून ती जागा आहे. तो मफतलाल बंगला अजून आहे बरं का, त्याला पिवळा बंगला म्हणायचे, अजून तो पिवळाच आहे.
100 वर्ष झाली तरी. आता रिझर्व्ह बँक आहे तिथे, त्या रिझर्व्ह बँकच्या आतमध्ये वडाचं झाड आहे, तेही त्यावेळेला होतं, ते अजून आहे. आणि तो रस्ता जायचा आणि प्रचंड आता संध्याकाळी काय दिवसासुद्धा जायला भीती वाटावी असा तो जंगलातला निर्मनुष्य रस्ता होता. तिथे गणपतीचं मंदिर आहे म्हणून त्याला गणेशखिंड असं म्हणलं जायचं. पार्वती नंदन गणपती तिथे चतुर्शिंगीच्या खाली आहे. असा तो सगळा प्रकार. देवीला गेले चतुर्शिंगीला, दर्शन घेतलं देवीचं आणि देवीला बघता बघता फटका सुचला. त्यांना कविता केली आहे, आई अंबे जगदंबे जातो सत्कर विजय दे, रिपुद मनाचा आई भवानी आम्हाला वर दे, पुण्यपत्नी धर्म बुडवला रँडाने सारा, आम्हा नाही तुझं वाचून या आसरा, पुण्यपत्नी धर्म बुडवला रँडाने सारा, त्या माराया अविचाराया हात यामुच्या, शौर्य धैर्य तू दे ग अंबाबाई, दे ग अंबाबाई, अशी प्रार्थना केलेली देवीकडे. आणि 22 जूनचा दिवस सगळ्यांचा निरोप घेतला. आईवडिलांचा निरोप घेतला, पत्नीचा निरोप घेतला, मुलांचा निरोप घेतला. सोपं नाही हो. सगळं घर अत्यंत आनंदाचं आहे. आई आहे, वडील आहे, पत्नी आहे, छोटी छोटी बाळं आहेत. धाकट्याचं लग्न आत्ताच झालेलं आहे वासुदेवाचं, काही महिन्यांपूर्वी. सगळं गोकुळासारखं घर आहे. पण म्हणून मी माझ्या नाटकात लिहिलं आहे, यमुनेच्या डोहात कालिया शिरला असेल तर कृष्णाचं मन गोकुळात कसं रमेल. आणि म्हणून बाहेर पडले. त्यांनी जाताना म्हशीवरून सुद्धा आपले हात फिरवलेला आहे की जातो, काही सांगता येत नाही परत युवकीने, तिच्यावरून सुद्धा प्रेमाने हात फिरवला. असे ते त्यांचं भावना उचमळून आल्या आणि गेले पराक्रम करायला. आणि तिथे जाऊन थांबले. पहिल्यांदा सगळ्या बग्ग्या पार्टीच्यासाठी आतमध्ये गेल्या. रात्र जशी झाली तशी एक एक बग्गी निघाली. तर त्यात आयस्ट आणि त्याची बायको ही पण निघाले होते. बग्ग्यांची अदलाबदल झाली होती आणि ठरलं होतं असं की बग्गीच्या मागं येताना गोंद्या आला रे, गोंद्या आला रे असं ओरडत यायचं. आता तुमच्या मनात हाही प्रश्न येतो की गोंद्या आला रे हा आला कुठून शब्द. त्याची गंमत आहे. चाफेकरांचा जो मामा होता त्याचं नाव होतं गोविंदा लोंढे. हा पोलिसामध्ये होता. तर चाफेकरांना असं वाटायचं की हा पोलिसात आहे, आपल्याला मदत होईल, बातम्या मिळतील, काडतुसं मिळतील, पिस्तुलं मिळतील. पण असं काही झालं नाही. उलट चाफेकर असं काहीतरी करतायत दंगामस्ती इंग्रजांच्या विरोधात, याचा गोविंदा लोंढेला राग यायचा आणि म्हणतो म्हणायचं असं काही करू नका. त्यामुळे चाफेकर आपल्या मामावरती वैतागलेले होते. आणि त्यामुळे कधी चाफेकर आणि त्यांचे मित्र काहीतरी महत्त्वाची गप्पा मारत असतील किंवा कटकार असताना असं काही करत असतील आणि तिकडून गोविंद मामा येताना दिसला की ते पटकन म्हणायचे एकमेकांना सावध करायला, ए गोंद्या आला. गोंद्या आला म्हणजे आपला विषय बदला, सावध व्हा. तिथून तो चाफेकरांचा मंडळींचा एक परवलीचा शब्द बनला. गोंद्या आला म्हणजे सावध व्हा. आणि म्हणून तो दिवस ते निवडला होता, तोच परवलीचा शब्द, गोंद्या आला रे. आणि वासुदेव ओरडत निघाला, गोंद्या आला रे, रँडच्या बग्गीच्या मागं. रँड एकटाच होता, आयेश मात्र नवरा बायको दोघे होते. लांबून आवाज आला, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. आणि बाळकृष्ण चाफेकर याला असं वाटलं की आता जी बग्गी येते तीच रँडची. आणि म्हणून तो धावत गेला, बग्गीवरती चढला, आतनी मागचा पडदा बाजूला केला, आतमध्ये हात नेला आणि धाड 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 गोळ्या झाडल्या आणि तो खाली उडी मारली. आणि त्याला एवढा आनंद झाला की आपण काम पूर्ण केलं. पण चूक झाली होती, आयसला गोळी लागली होती आणि गोळीच्या आवाजाने घोडा उधळला आणि तुफान वेगाने ती बग्गी निघाली. आपल्याला ज्याचं सिमला ऑफिस म्हणतो तिथपर्यंत ती बग्गी पुढे आली. तेवढ्यात पुन्हा आवाज आला, गोंद्या आला रे, गोंद्या आला रे. आणि मग दामोदरच्या लक्षात आलं घोटाळा झालेला आहे. आणि पटकन त्यांनी निर्णय घेतला. त्याच्याकडे त्याचं स्वतंत्र पिस्तूल होतं, तो धावत सुटला आणि मग त्यांनी दुसऱ्या बग्गीवरती उडी मारली, मागचा पडदावरती केला आणि आतमध्ये गोळी झाडली, धाड धाड धाड. रँडच्या फुफ्फुसात गोळ्या गेल्या आणि रँड खाली कोसळला. आणि मग ती बग्गी जेव्हा सिमला ऑफिस पाशी आली तेव्हा लोकांनी त्या बग्ग्या अडवलेल्या होत्या आणि मग लक्षात आलं की दोघांना गोळ्या लागल्या. त्यांना ससून हॉस्पिटलला नेलं. आयस जागच्या जागी खलास झाला होता. रँड मात्र 3 जुलैपर्यंत जिवंत होता. लोक म्हणली बरं झालं लगेच नाही मेला, आम्हाला छळलं ना, तो सुद्धा छळून छळून मेला गेला. पण मित्रांनो, त्या दिवशी गणेश खिंडीच्या रस्त्यावरती रँडच्या रक्ताचा थेंब सांडला असेल आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेली भारतमाता म्हणाली असेल, शाबास माझ्या पुत्रांनो, तुम्हाला आपल्या आईच्या अपमानाचा सूड घ्यावासा वाटला, शाबास शाबास आहे तुमची. अशा प्रकारे शाबासकी भारत मातेने दिली असेल. कारण पहिल्यांदा भारतामध्ये पिस्तूल घेऊन एका उन्मत्त इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला जात होता. तिथून मग चाफेकर बंधू निघाले, रात्रीच्या अंधारात आले, घरी आले, झोपले नागनाथ पारापाशी. सकाळी त्यांचा हरबा आला, त्याने उठवलं, उठा. चाफेकर म्हणले काय झालं.
काल रात्री रँड साहेबाला कोणीतरी गोळ्या घातल्या. ज्यांनी गोळ्या घातल्या त्याला सांगतात. मग ते म्हणले बघू देऊ काय झालं. मग ते बघायला इकडे आले. फरासखाना पोलीस चौकीपाशी गर्दी झाली होती, बातमी आली होती असं काही ते झालेलं आहे. चाफेकरांना इच्छा होती हे टिळकांना जाऊन सांगितलं पाहिजे, केरून दाखवलं पराक्रम. कुणाला वाटतं ना की आपल्याला ज्यांनी सांगितलेला आदेश दिलाय त्याला आपण सांगितलं पाहिजे आम्ही पराक्रम केला. पण सांगायचं कसं? का टिळक ज्या विंचुरकर वाड्यामध्ये राहत होते रात्रीच पोलिसांचा गराडा पडला होता. आज जायचं कसं? आणि मग इथे मुलगा होता खंडेराव साठे, 15-16 वर्षाचा मुलगा. त्याला सांगितलं तू जाऊन सांग. आणि काय सांगायचं? हो चाफेकरांनी मारलं बरं का रँडला, असं नाही सांगायचं. टिळकांना सांगायचं काल रात्री गणेश खिंडीतला गणपती पावला, म्हणजे चाफेकरांनी रँडला गोळ्या घातल्या असं त्याचा अर्थ आहे. तसं जाऊन त्या मुलांनी सांगितलं. ते टिळकांनी त्याला जवळ बोलवलं. ते म्हणले मला रात्रीच कळले, मला पोलिसांनी रात्री येऊन सांगितलं. तू चाफेकरांना सांग सावध राहा. आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं. योगायोगानं चाफेकर दुसऱ्या दिवशी मुंबईला जाणार होते चातुर्मासासाठी. म्हणजे हे रँडचं प्रकरण झालं म्हणून नाही, ठरलेलंच होतं 24 जूनला मुंबईला जायचं. तिथे पण जेव्हा ते खंडाळ्याच्या घाटापाशी गेले तर तिथे पोलीस आला. तो म्हणला बाजूला व्हा, तुमची बैलगाडी बाजूला घ्या. तर चाफेकरांना समजेना. मग नंतर मुंबईकडून गाड्या चालल्या होत्या पुण्याकडं. शेवटी चाफेकरांनी विचारलं तिथल्या पोलिसाला हे काय एवढ्या गाड्या चालल्यात? त्यामुळे मग तुमच्या पुण्यात आमच्या रँडसाहेबाला गोळ्या घातल्या ना, त्या खुन्याला शोधायला चाललो आहेत म्हणे तिकडे. तू म्हणला जा तिकडे. आणि मग हे त्या ठिकाणी मुंबईला गेले. तिथे चातुर्मासामध्ये राहत होते. ब्रुईन नावाचा अधिकारी नेमला होता आणि त्या अधिकाऱ्यानं अत्यंत बारकाईने याचा तपास केला. रँडच्या खुनाला पकडायला 20,000चं बक्षीस त्या काळात लावलेलं होतं. आणि शोध सुरू झाला. पुण्यातल्याच कोणीतरी संतप्त ब्राह्मण युवकाने केला असेल असा सगळा तो शोध होता. आज या ठिकाणी सांगायला अजून एक आनंद वाटतो. आपण इथे बसलो देसाई कॉलेजमध्ये. याच्या मागच्या बाजूला भाऊसाहेब रंगारी गणपती आहे. भाऊसाहेब रंगारींची तालीम होती आणि भाऊसाहेब रंगारींच्या तालमीमध्ये एक तरुण होता, त्याचं नाव आहे काशीनाथ ठकूजी जाधव. यांनी सुद्धा रँडला मारण्याची योजना आखली होती असे काही पुरावे मिळत आहेत. एक तर फक्त ब्राह्मणच चिडले होते असं नाही, सगळेच चिडले होते. म्हणजे कदाचित चाफेकरांनी रँडला मारलं असतं तर यांनी मारलं असतं, काही सांगता येत नाही. तेव्हा ही घटना म्हणजे हा परिसरसुद्धा अशा प्रकारे इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भाऊसाहेब रंगारी अत्यंत प्रखर क्रांतिकारक विचारांचे होते, त्या क्रांतिकारकांना प्रेरणा देणारे होते. आणि सगळं ते जाळं विणलं. पुढचा फार मोठा इतिहास आहे पण तो आज जास्ती महत्त्वाचा नाही आहे. द्रविड बंधू हे खरं तर ते जेलमध्ये होते बरं का. ह्या काळामध्ये ते जेलमध्ये होते. त्यांचासुद्धा एक स्वतःचा क्लब होता. त्यांची चाफेकरांची लहानपणची ओळख होती. त्या द्रविड बंधू तुरुंगामध्ये असताना त्यांनी ब्रुईन साहेबाला निरोप पाठवला की आम्ही जेलमध्ये आहोत, बाहेर काय झालं आम्हाला माहीत नाही, पण हे कुणी केलं असेल याचा अंदाज तुम्हाला आम्ही देऊ शकतो. कारण द्रविड बंधूंना चाफेकरांच्या मनातले विचार पूर्वीपासून माहीत होते आणि त्या प्रकारे चाफेकरांचं नाव आलं. मगाशी ज्यांचं नाव मी घेतलं गोपाळकृष्ण साठे, त्यांचा पण पकडताना चाफेकरांचं नाव पुढे आलं आणि असे अनेक धागे आले. वेलिणकर नावाचा एक प्रोफेसर मुंबईमध्ये असताना त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि ते हिंदू धर्माला शिव्या घालत होते म्हणून पूर्वी चाफेकरांनी जाऊन वेलिणकरांना ठोकून आले होते, चांगलं बदललं होतं. पण त्यावेळेला चाफेकरांनी लिहिलेली की पत्र ही वेलिणकराकडे होती. ते हस्ताक्षर, हे हस्ताक्षर, असे अनेक पत्र, असे पुरावे सगळे गोळा झाले आणि त्याच्यातून दामोदर हरी चाफेकर याला अटक झाली. बाळकृष्ण मात्र दक्षिण भारतामध्ये हैदराबाद, कर्नाटक या ठिकाणी पळून गेला आणि त्या ठिकाणी दामोदरांनी ब्रुईंनी त्याला अशा प्रकारे काही हिप्नोटाईज केलं की अरे खरा मर्द आहेस ना, दे ना कबुली. आणि त्याप्रमाणे दामोदरांनी पहिल्यांदा सगळी कबुली देऊन टाकली. पण त्यांनी स्वतःचं एकट्याचं नाव घेतलं बरं का, आपल्या भावांची नाव नाही घेतली. पण हळूहळू काही काळांनी बाळकृष्ण परत आला, त्याला अटक झाली आणि याचा संताप आला तो वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांना. आणि संताप कुणावरती आला? द्रविड बंधूंवरती. हे आस्तनीतले निखार आहेत, हे गद्दार आहेत, हे हरामखोर आहेत. आणि मग एके रात्री यांनी आपलं सोंग घेतलं, डुंगी गुंडाळली, हिंदीमध्ये बोलत गेले चाफेकर आणि रानडे. आणि त्या आता जिथे खुन्या मुरलीधराचं मंदिर आहे त्याच्यात जरा पुढे गेलं की द्रविडांचा वाडा होता. आत्ता मी बघितलेला आहे, आपल्यापैकी काही बघितलं असेल. त्यांना हाक मारली कि ब्रुईन साहब ने तुम्हें मामलेदार कचेरी में बुलाया है, फराज खाना में बुलाया है. तो फराज खान्यात त्यांना ते खरं वाटलं, ते निघाले. तिथून ते खाली उतरले.
पुढे चालत होते चाफेकर आणि रानडे आणि मागणं द्रविड बंधू. आणि ज्याला आपण आता खुन्या मुरलीधराच्या समोर जिथे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ टीमवी किंवा काहींना भूतांचा वाडा पण माहीत असेल, तिथं तो वाडा होता. आता तिथे मोठी बिल्डिंग आहे. तिथे आल्यानंतर रात्रीचे 9 वाजले होते आणि त्या काळामध्ये पुण्यात रात्री 9 वाजता तोफ वाजायची. बघा कसा अभ्यास केलेला आहे की जेव्हा तोफ वाजेल तेव्हाच आपण गोळीबार करायचा. आणि त्याप्रमाणे त्या वाड्यासमोर आल्यानंतर त्यांना गोळी मारली आणि ते जागच्या जागी खलास झाले आणि हे दोघं पळून गेले. आणि पुढे फरासखान्यामध्ये त्यांना पोलिसात आणलेला असताना तिथे रामा पांडू नावाचा आपलाच भारतीयच होता तो, पण त्या रामा पांडू चाफेकरांना अडकवण्यामध्ये फार महत्त्वाचा होता. म्हणून त्याच्यावरती भर पोलीस चौकीत वासुदेव चाफेकरांनी गोळी झाडली. आता त्या रामा पांडू काही मरण पावला नाही, पण गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. सोपं नाही आहे. अहो आजसुद्धा मला कोपऱ्यावरती पोलीस दिसला तर थोडं धडधडतं. आता हा काय मागणार. त्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य असताना त्यांच्या चौकीमध्ये एखाद्या पोलिसावरती गोळी झाडणं फारच मोठा पराक्रम आहे. आणि अशा प्रकारे त्याने तो पराक्रम केला आणि तिथे त्यांनाही अटक झाली. आणि अशा प्रकारे 98 साली दामोदर हरी चाफेकर आणि 99 साली बाळकृष्ण हरी चाफेकर, वासुदेव हरी चाफेकर आणि महादेव विनायक रानडे. महादेव रानडे आज ज्याला आपण इंजिनिअरिंग कॉलेज म्हणतो ना, ते त्यावेळेचं सायन्स कॉलेज, त्याचा विद्यार्थी होता. म्हणजे तो केवळ शिकला असता तर किती त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी मिळवली असती आणि केवढा पैसा कमवला असता. बघा की किती विलक्षण म्हणजे पैशाकडे, पत्नीकडे, संसाराकडे कशाचाही मोह नाही. आणि अशा प्रकारे त्यांनी प्राणार्पण केलं. चाफेकरांच्या आत्मचरित्रातली काही वाक्य हृदयस्पर्शी आहेत. ते असं म्हणतात, थोड्याच दिवसात आम्ही एका महान कृत्याला हात घालणार आहोत. चाफेकरांनी रँडच्या वधाच्या आधी लिहून ठेवलेले. पण परिणामांची पर्वा आम्ही करत नाही, कारण लग्न समारंभात निघालेल्या मिरवणुकीपेक्षा आम्ही अंतकालच्या मिरवणुकीला जास्ती महत्त्व देतो. आम्ही या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात स्वतःहून आपला जीव समर्पित करत आहोत. पण याच्यात आम्हाला खेद वाटत नाही, खंत वाटत नाही, कारण आम्ही पूर्णपणे देशभक्त आहोत. काय वाक्य हे त्यांनीच म्हणावं, आपली लायकी नाही. आम्ही पूर्णपणे देशभक्त आहोत आणि त्यांनी जीवन समर्पित केलं. असं हे भारताच्या इतिहासातलं हे विलक्षण व्यक्तिमत्व, आम्हा सर्व पुणेकरांना अभिमान वाटणारं. चाफेकरांना फाशी झाली. इंग्रजांना वाटलं की आता तरी क्रांतिकार्य थंड होईल. पण नाशिकजवळ भगूर नावाच्या गावात एका 16 वर्षाच्या मुलानं अष्टभुजा भवानीकडे पाहत प्रतिज्ञा घेतली, चाफेकर बंधू गेले, चाफेकर बंधू गेले म्हणून मी रडत बसणार नाही. सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतोच होऊन जाईन. जर या संग्रामात मी यशस्वी झालो तर छत्रपती शिवरायांप्रमाणे भारत मातेच्या मस्तकावर स्वातंत्र्याचा अभिषेक करेन. आणि जर मला अपयश आलं तर चाफेकर बंधूंप्रमाणे मी सुद्धा हौतात्म्य पत्करेन. आई मला यश दे. त्या वीराचं नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. वासुदेव बळवंत फडक्यांनी जी ज्योत प्रज्वलित केली त्यातनं चाफेकरांच्या ज्वाला धगधगल्या आणि चाफेकरांच्या ज्वालेमधनं सावरकर नावाचा क्रांती सूर्य जन्माला आला. आणि म्हणून महान व्यक्तिमत्वांचं मरण हे असं निरुपयोगी ठरत नसतं. त्यातनं अनेकांना प्रेरणा मिळते. कधीकधी मी असं म्हणतो, एखाद्या झाडावरती 100 घाव घातले आणि 100व्या घावाला झाड पडलं, मग आधीचे 99 वाया गेले का? आधीचे 99 तितकेच महत्त्वाचे आहेत, किंबहुना ते जास्त महत्त्वाचे आहेत, कारण त्यांना यश बघायला मिळालं नाही. आणि म्हणून चाफेकरांचं कर्तृत्व, त्यांचं बलिदान, त्यांचं हौतात्म्य हे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचं आहे. एका कवीनं म्हणले, शहीदों की चिताओं पर होंगे हर बरस मेले, वतन पे मरने वालों का यही बाकी निशा होगा. असे हे आमच्या देशासाठी हौतात्म्य पत्करणारे वीर. आम्ही त्यांना एवढंच म्हणू शकतो आज या 22 जूनच्या त्यांच्या पराक्रमाच्या दिवशी की तुमचं शौर्य द्या, तुमचं धैर्य द्या, तुमची प्रेरणा द्या, तुमचं सामर्थ्य द्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची प्रखर राष्ट्रभक्ती द्या. म्हणजे एक ना एक दिवस आमचा देश आम्ही सुद्धा पहिल्या क्रमांकावरती नेऊ. म्हणून सर्वात शेवटी एवढंच म्हणतो, जिसका मुकुट हिमालय जग जगमगा रहा है,
सागर जिसे रतन की अंजुलि चढ़ा रहा है, वो देश है हमारा, वो देश है हमारा, ललकार कर कहेंगे उस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे। हे जन्मभूमि भारत, हे कर्मभूमि भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत, तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरे लिए जन्म भर हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे, हम वंदना करेंगे। वंदे मातरम, वंदे मातरम। या सरांचं व्याख्यान आहे लाल मानव, म्हणजे हाडाचा वक्ता काय असतो. मी त्यांना म्हणतो, ते म्हणाले की मला मागून फोन करा, मी माझं भाषण वेळेत सांगतोय. आता सांगायची गरज पडली नाही, एक तास ते बोलले. काळ बदलला, आद्य क्रांतिकारक उमाजी नाईकांचाही आपल्या तिथे हेरिटेज वॉक करणार आहोत. त्यांनी क्रांतिकारकांचा वारसा कसा पुढे चालला हे सांगितलं. आता सभागृहामध्ये शेटे सरांचे 2 विद्यार्थी नोट्स काढत बसले होते. ते आले पाटील दप्तर त्यांच्या, बहुतेक ते 5वी ते 8वी पर्यंत असावे. ते नोट्स करत होते. शेटे सर बोलतात आणि ते शेटे सर निवृत्त झाले. मला निवृत्त व्हायला 7 वर्ष आहे. आता शेटे सर जे शिकवत होते ते मी शिकवलं पाहिजे. दिशा इथं आहे, विनयन आहे, वरुण इथं बसलेला आहे. पुढे यातला एक कोणीतरी इतिहासाचा प्राध्यापक होईल, ते त्यांचा वारसा पुढे चालवते. याच सभागृहामध्ये त्यांचे विद्यार्थी बसलेले असतील आणि कधीतरी मी म्हातारा झालेलो सगळ्यात मागे बसलेलो असेल. वारसा पुढे चालू असतो म्हणजे काय, हे जे शेट्टी सरांनी आपल्याला आता सांगितलं ते आपल्याला बघायला मिळेल. याची देही याची डोळा. शेटे सरांचं भाषण असं असतं की ते कधी संपूच नाही असं वाटत असतं, मात्र वेळेची मर्यादा ही कायमचीच असते. आज तुम्ही सर्वांनी इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. शेटे सरांनी इतकं सुंदर आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आभार.